मंडळी, रामकृष्ण हरी. दिवस 13वा. आज आपण लेट उठलो. असं बनव आपल्याला घ्यायला आला गाडीवरून, कारण का मला चालायला नाही त्यामध्ये, पायाची हालत बेकार झाली आहे, त्याच्यामुळे चालायला नाही त्यामध्ये. तर आज दिवसभर आपण आराम करणार आहे. जर कुठे गेलोच तर तुम्हाला दिसेलच. मला तर वाटतं आहे की नाही जाणार आहे आज, कारण का पायाची हालत खूप बेकार आहे, पाय खूप दुखत आहेत. खरं म्हणजे आपल्या गाडीवरनं फिरतोय, पण मला गाडीवरनं घेऊन फिरतो. मग अजून 2-3 कामं होती बाहेरची, ते आम्ही गाडीवरनंच घेऊन आलो. भेटूया परत थोड्या गाडी टाकत पायाने मागे घरपर्यंत सोडतो. तेव्हा पायाला लागले म्हणून बोलतो मी तुला घरपर्यंत. तो काय हेड्या मारू वाटलं असतं मला. आता हे भाई खाली मागे सोड ना, मला मागे सोड ना. वैभवच्या घरात तिथं आम्हाला सोडतोय, वैभवच्या घरात तिथं. हे मागे गाडी लाव आणि ते हार आणून दे फक्त घरी. भाई हे मागे घे. बस मित्राने आपल्याला घरपर्यंत सोडलं. ठीक आहे ना, आपण घरी जाऊया आता. आज माझ्या वडिलांना ताप भरला आहे खूप, तर डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे. डॉक्टरकडे जाताना आम्हाला कुठे रिक्षाच नाही भेटत आहे. रिक्षा भेटली, नंतर डॉक्टरकडे पोहोचलो. पाय बघा त्यांचा किती थरथर कापतोय. डॉक्टरांना नंतर दाखवलं. डॉक्टरांनी त्यांना चेकअप वगैरे केलं. डॉक्टरांनी त्यांना विचारलं की बाथरूम तुम्हाला साफ होते का. त्यांनी सांगितलं ओवा खाल्ल्यावरती मला क्लिअर होते, नाही त्याचे बाथरूम साफ होत नाही. त्यांना आज खूपच त्रास होतो. आज त्यांना खूपच त्रास होतो, त्याच्यामुळे डॉक्टरकडे घेऊन आलो. उभाच राहावं जमत नाही, त्यांना चालायला पण नाही जमत. नंतर रिक्षात बसलो, पायवरती घेतला त्यांचा. पायवरती घेतल्यानंतर मग आम्ही नंतर पोहोचलो घरी पोहोचल्यानंतर आई आली. आईने त्यांना गडलीत घेतलं घरपर्यंत. मग नंतर आपण आपली आवडती सिरियल बघितली, आई तुळजाभवानी. आणि ती 2 देव माणसं भेटली. आपसो घरी पाळणा आला. गावातलं कोणी बी यायला तयार नव्हतं. अहो एवढा वेळ झाला अजून कोणी बी आलं नाही.